सर रीट आपने दाखिल किया है सुप्रीम कोर्ट में, क्या आपके ऑब्जेक्शन है और क्या आपने आपत्ति जताई है? कल आपने देखा होगा जब अध्यक्ष का चुनाव हो रहा था, इलेक्शन ऑफ द स्पीकर, उस वक्त डिप्टी स्पीकर वाज इन द चेयर, वो चेयर पर थे और वो प्रक्रिया पूरी हो गई। उन्होंने कहा कि इस तरह से 164 उनके पक्ष में और 107 राजन साल्वी जी के पक्ष में, इस तरह से वोटों की गिनती हुई। और उसके बाद अध्यक्ष जी ने कहा कि शिवसेना का जो व्हीप था, शिवसेना सुनील प्रभु जी के व्हीप के सामने शिवसेना के जो रेबिलियंस जिन्होंने बाहर निकलकर ये किया, 39 लोगों ने वहाँ पर उस तरह से व्हीप के खिलाफ दे वायोलेटेड द व्हीप एंड वोटेड अगेंस्ट द व्हीप, और उनके लिए ये अपात्रता जो इन एलिजिबिलिटी जो डिस्क्वालिफिकेशन का ये है वो इनको लागू होगा। तो उसके बाद में ये रिकॉर्ड पर आ गया और रिकॉर्ड पर पूरी तरह से आने के बाद में जब राहुल नार्वेकर जिन्होंने अध्यक्ष का स्थान ग्रहण किया, ये प्रक्रिया पूरी हो गई थी अध्यक्ष को सिलेक्शन की, और अध्यक्ष के इलेक्शन की प्रक्रिया पूरी होने के बाद में ये कोई वास्तव नहीं था, ये कोई जगह नहीं थी कि वो कुछ असाधारण निर्णय ले सकते थे। लेकिन आप जैसे देख रहे हैं कुछ दिनों से जिस तरह से अलग अलग प्रकार के दबाव तंत्र की यहाँ पर इस लोकतंत्र में हो रही है, और उसी का एक ये था कि अध्यक्ष माननीय अध्यक्ष जी ने रात को एक अपनी टिप्पणी दी। रात को उन्होंने उस चीज़ को जो अजय चौधरी गठनेता करके शिवसेना के थे और सुनील प्रभु जो व्हिप थे, और जिसको मान्यता अध्यक्ष जी ने दी चुकी थी, पूरी कार्रवाई होने के बाद में कार्रवाई वहाँ पे कोई ऐसी जगह नहीं थी कि कार्रवाई कुछ होने की बाकी है, उसी चीज़ को उन्होंने बदल दिया। और फिर एक बार एकनाथ शिंदे जी को वहाँ पे गठनेता और भरत गोगावले को उन्होंने ये किया जो पूरे से पूरा इट्स अनलॉफुल, बिल्कुल गलत एक्ट है। और उसी को लेके हमने आज पिटीशन वहाँ पे सुप्रीम कोर्ट में दायर की और सुप्रीम कोर्ट ने उसे एडमिट कर 12 तारीख को इसी जो केस बाकी है उसी के साथ में लगा दिए। तुम्ही पाहिलं असेल काल ज्यावेळेला अध्यक्षांची निवडणूक होत होती, अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी त्या ठिकाणी श्री झिरवळ जे उपाध्यक्ष होते ते अध्यक्षांचं हे ग्रहण करून अध्यक्षांच्या कॅपॅसिटीमध्ये त्यांनी काल निवडणूक घेतली। या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया पूर्ण झाली। 164 मतं ही राहुल नार्वेकरांच्या पक्षात आणि 107 मतं ही राजन साळवीजी जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांच्या पक्षात आली। आणि ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झिरवळ साहेबांनी अध्यक्ष या नात्याने जाहीर केलं की शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी जो व्हीप जारी केला होता, पक्षादेश जारी केला होता, त्या पक्षादेशाच्या विरोधामध्ये 39 जणांनी ज्यांची यादी नाव आणि यादी ही लावलेली आहे, या लोकांनी विरोधामध्ये मतदान केलं आणि ते या पुढच्या कारवाईस पात्र आहेत। त्या अपात्रतेच्या म्हणजे ज्या डिस्क्वालिफिकेशनच्या कारवाईस ते पात्र राहतील अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं, जे ज्या सदनाच्या पटलावर होतं, सदनाच्या रेकॉर्डमध्ये आहे। आणि त्यानंतर मग राहुल नार्वेकर यांनी माननीय अध्यक्ष म्हणून स्थान ग्रहण केलं। त्यांनी त्यांचं हे पूर्ण केल्यानंतर काल रात्री अचानक त्यांनी घेतलेले निर्णय म्हणजे झिरवळ आणि अध्यक्ष या नात्याने ज्या वेळेला तिथे अजय चौधरी, शिवसेनेचे अजय चौधरी हे गटनेते म्हणून आणि सुनील प्रभू हे व्हीप म्हणून म्हणजे व्हीप म्हणून पक्षाचे, हे दोन्ही मान्य व्यवस्थित सगळ्या हे केल्यानंतर तरतुदींचं पालन केल्यानंतर त्यांनी जाहीर केलं होतं। आणि त्या जाहीर केलेल्या निर्णयाला काल रात्री अचानकपणे नवनिर्वाचित अध्यक्षांनी बदललं आणि तिथे एकनाथ शिंदेजी गटनेता आणि भरत गोगावले अशा प्रकारचं जे अनलॉफुल किंवा जे बेकायदेशीर कृत्य झालेलं आहे
त्या संपूर्ण बेकायदेशीर कृत्याला शिवसेनेनं आज सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं आणि ते पिटिशन सुप्रीम कोर्टाने मान्य करून 12 तारखेला त्याची सुनवाई ठेवली. आज महाविकास आघाडीच्या काही सदस्यांचं अनुपस्थिती सभागृहामध्ये असल्यामुळे तो आकडा विविध कारणांसाठी त्यांची अनुपस्थिती होती. पण हा मुद्दा अलहिदा, पण ज्या पद्धतीनं हे सगळं होतं आहे, या पद्धतीनं जी लोकशाहीमध्ये लोकशाहीची जी मूल्य आहेत किंवा लोकशाहीच्या मूल्यांना जपणं आणि लोकशाहीच्या मार्गानं जाणं हे जे अपेक्षित आहे, हे लोकशाही सोडून ज्या पद्धतीनं चाललं आहे हे सगळं महाराष्ट्रात नव्हे संबंध देश आणि जग बघतं. आता मी माझ्या विवेचनामध्ये तेच तुम्हाला जे काही विश्लेषण मी केलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे आणि या प्रकारची याचिका शिवसेनेमध्ये. कुठल्या सेनेमध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये जिथे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये अप्रत्यक्ष म्हटलं आहे की त्यांचा आम्ही आभार मानतो, आम्हाला बाहेर राहून मतदान करण्यासाठी. आज या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती, महाशक्ती, अदृश्य शक्ती यांचा संपूर्ण भरणा हा त्यांच्यावर आहे हे सगळ्या जगाने पाहिलं आहे. आणि म्हणूनच की लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या कुठच्या अदृश्य शक्ती, महाशक्ती याचा उल्लेख ना संविधानामध्ये ना कुठल्या याच्यामध्ये ज्याचा वापर ते करत आहे.